दालन त्यावेळेला एका राणींचा एक महालाचा भाग। आता या महालासारखी या भिंतीच्या पुढे अजून एकसारखे टोटल ही 5 दालन आहेत। आपल्या राजांच्या राण्या टोटल 8 होत्या। मी आपल्या सर्वांना राण्यांची नावं ऐकवतो। सहीबाई, स्वैराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, सकवारबाई अशा राजांच्या राण्यांची नावं। एवढ्या राण्या करण्याचा हेतू फक्त एवढाच होता की स्वराज्यातले स्वैरसंबंध वाढावं, स्वराज्यात लोकांची वाढ व्हावी, म्हणून महाराजांनी मोठमोठे नामवंत सरदार विचारे, गायकवाड, जाधव, लिंबाळकर, मोहिते, शिर्के अशा नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न करून या स्वराज्याचा विस्तार वाढवला। आज गडावरती 6 राण्यांचे 6 धन। राजांच्या पहिल्या राणी सईबाई निधन राजगडाकडे झाले त्यांचं। पुतळाबाई या पाचडला राहिल्या। राणी घरामध्ये आम्ही आलोत आणि आम्हाला इथे 2 चौथरे दिसलेत। मी जुने शब्द आपला ऐकवतो कारण हे जुने चौथरे आहेत। चबुतरे चौथरे आपण घराचा पाया म्हणतो, बेसमेंट म्हणतो। पूर्वी याला चबुतरा चौथरा म्हटलं जायचं। या पहिला चौथरा जो या चौथऱ्याला म्हटलं जायचं सज्जा। सज्जा म्हणजेच आपल्या घराचा हॉल। आलेल्या पाहुण्याला बसण्याची जागा पुढे। मागील बाजूला एक चौथरा बघा, तो राणींचा शयन कक्ष ज्याला आपण आज बेडरूम म्हणतो का, निवांत आराम करण्याची जागा मागच्या बाजूला तयार केली होती। तसंच कोपऱ्यामध्ये पाहिलं दरवाजा आहे। दरवाजाच्या आतमध्ये 400 वर्षापूर्वीचं ओरिजिनल दगडातलं टॉयलेट कसं होतं हे पाहिलं। एकदा मागे जाऊ आणि 400 वर्षापूर्वीचं ओरिजिनल टॉयलेट पाहूया। आणि मात्र राणीघराच्या बाजूला भिंत जी आहे या वाड्याचं संरक्षण भिंत म्हणून या भिंतीचा वापर केला होता। छत याच्यावरती उभं केलं जात असायचं। आता इथून पुढे आपण मागे जाऊ आणि 400 वर्षापूर्वीचं टॉयलेट पाहूया त्यावेळेचं।